नमस्कार मंडळी, मी आलेली आहे गावी शनिवारी। आज आहे रविवार आणि रविवारची दुपारचा वेळ आहे। भकडी म्हणते मी, भक्ती इकडे ना पळत पळत चालले इकडे लिंबू काढायला, कारण की मी दुपारी जाणार आहे। आणि मी आता सध्याला काय करते माहिती आहे का, मी घासते भांडी, गौरांग करतोय व्हिडिओ, मिस्टर आणि भक्ती काढतायत लिंबू, कारण की मला घेऊन जायचे जाता वेळी। लिंबू फारसे मोठे झालेले नाहीयेत, अजून छोटेच आहेत, पण जेवढे रसवाले असतील ना थोडेसे एक 10-15 तरी लिंबू मी आता घेऊन जाणार आहे। कारण की आमच्याकडे कोल्हापूरमध्ये 10 रुपयाला एक चांगला मोठा लिंबू असतो ना, तो 10 रुपयाला एक आहे। मला कमेंट करून सांगा की तुमच्याकडे लिंबू किती रुपयाला मिळतो एक लिंबू, चांगले रस्सेवाले किंवा हे जे आता माझ्या झाडाला बघताय ना इथे, तर तसेवाले। हे बघा इकडे, आणि एवढे सारे लिंबू लागलेत की नाही ह्या वेळेला, खूप सारे लागले। तसं दरवर्षीच लागतात, कारण की पाणी भरपूर आहे आमच्या परड्यामध्ये, प्रत्येक झाडालाच पाणी पुरेसं मिळतं, त्याच्यामुळे फळही चांगली लागतातच दरवर्षी। आणि दरवर्षी भरभरून लिंबू, पुन्हा पपई, आंबे, नारळ, हे जे ना दरवर्षाचे माझ्याकडे खूप सारे प्रमाणात ना सगळ्या वस्तू ह्या माझ्याकडे कोल्हापूरला येत असतात। मम्मी पोचवत असते, पण आता मम्मी नाहीये त्याच्यामुळे पप्पा तरी मला पोच करणार, ह्याची मला 100% अशी गॅरंटी आहेच। पण आता ना मी सुट्टीला येणार आहे 15 दिवसानंतर, तर आता लगेच येणार नाहीये, म्हणून म्हटलं थोडेसे लिंबू जे मोठे झालेले आहेत ना तर ते घेऊन जाऊया। म्हणून इकडे भक्तीला आणि मिस्टरांना सांगितलं बघा तरी, पण ह्याचे काटे जे असतात ना खरंच डेंजरवाले असतात हा। कारण की गेल्या वर्षी मी ह्याचा काटा लावून घेतला होता, जवळपास 15 दिवस मला ह्या काट्यानं दमवले, खरंच सांगते तुम्हाला। तुम्हाला पण अनुभव आलाच असेल कधीतरी लिंबूच्या काट्यानं टोचल्यानंतर किती त्रास होतो ते। तर मी त्याच्यामुळे झाडाकडे जात नाहीये, ह्यांना सांगते। कारण की अशी पण मी आज माझा अजून मी लुक माझा जो आहे तो चेंज केलेला नाहीये, त्याच्यामुळे गौरांगला म्हटलं बाबा मला जास्त व्हिडिओमध्ये घेऊ नको, नाही तर माझे जे फॉलोअर्स आहे, सबस्क्रायबर्स आहेत ते भितील मला पाहून, कारण की माझं खूप सारं आवरायचं आहे। होल्ले होल्ले सकाळपासून चालले माझी कामं आवरायला। आणि आता म्हटलं मिस्टरांना दुपारचे ना जेवायचं अजून आहे, जेवण बनवून वगैरे झालेलं आहे, पण थोडंसं जेवायच्या अगोदरची भांडी आहेत ना ती मी घासायला लागले। आणि भक्तीला ना कुठला लिंबू तोडू आणि कुठला नको असं व्हायला, एवढं गच्च झाड भरलंय। झाड हे आहे ना लिंबूच्या ओझ्यानं ना जमिनीला टेकले असं, तर त्याच्यामुळे। आणि मी एक मेड दिसते तुम्हाला मध्ये, तर ती पप्पाने मेड लावली होती झाडाच्या अशा मध्ये फांदींना वगैरे असं धरून, जेणेकरून ते झाड आहे ना पूर्ण डोकावून पाहू नये असं, थोडंसं अंतराळीवरती राहावं म्हणून। आणि हे मम्मीनं माझ्या अशोकाचं झाड लावले आधी आणि मधीच, कुठे पण म्हणजे ते एका कोपऱ्यात पण नाहीये आणि असं कुठेतरीच आहे ते मधीच, आणि ते तोडू नका। मग म्हटलं असू दे, मधीच तर मधीच। हे बघा इकडे जरा एवढे सारे लिंबू आहेत आणि माझ्या नवऱ्याला समजणच झालंय की कुठला काढू आणि कुठला ठेवू। आमच्या इथे ना लिंबू किंवा बाकीची फळं खाणारे एक आता इथे मम्मी आणि पप्पा होते। मम्मीला शुगर असल्यामुळे तिला जास्त स्वीट वगैरे काही चालत नव्हतं, आणि जेव्हा नव्हतं ना कायच, म्हणजे फळं पण नव्हतीत आणि बाकीचं पण काही एवढी परिस्थिती नव्हतीत ना, तेव्हा खाणारे किती लोक होते, 5 लोक होते, म्हणजे आम्ही भावंड 3 जण आणि मम्मी पप्पा। तेव्हा आम्ही सगळी, मम्मीला पण चालत होतं, तेव्हा आमच्याकडे फळं, झाडं, हे जागा, घर वगैरे काही म्हणजे काही नव्हतं। आणि खायचे दिवस आल्यानंतर मम्मीला लागली शुगर, त्याच्यामुळे तिला खाता काही येत नव्हतं, असं झालं होतं। एवढी सारी खूप सारे झाडं वगैरे इथे पण आहेत, पुन्हा शेतात पण आहेत। तेव्हा इकडे हा मेन रोड आहे ना, तर त्याच्यामुळे आमच्या झाडाला ना एखादा नारळ पडला, पपई चांगली पिकलेली असली, लिंबू लागले की कोणीही घेऊन जातं, खुलं मैदान आहे। आणि एकतर पप्पांना असं पण लिंबू आंबट खातच नाहीत ते, आणि काय करणार मग, एवढं सारं असतं, फळं असतं, लिंबू असतं, तर घेऊन जातात। पण झाडाकडे पाहिल्यानंतर असं वाटतं ना की नको यार, एवढे सारे लिंबू लागलेले आहेत। भक्ती कुठं आत घुसली, ही जागा करून गेली इकडे। हे बघा असे लिंबू काढतायत, आणि बाजूला आंबा पण पडलेला आहे। ह्यावेळेला आमच्या झाडाचे ना आंबे छोटे छोटेवाले ना खूप सारे पडतायत, काय करायचं जरा सांगा त्यांना। एवढे चांगले झाड आहे ना खोबरी आंब्याचं, तर त्याच्यामुळे ना आंबे राहतच नाहीयेत त्याला, एवढं खाली सगळं हंतरून झाल्यासारखं ना आंबे त्याचे पडतायत। तर भक्तीकडे बसून ना मधी बरोबर गेले झाडाच्या मधी आणि शोधा लागले। पप्पा बाहेर थांबलेत आणि भक्ती आतमधून लिंबू काढते। सापडले काय? सापडले, थोडेसे घेतले, पण बहुतेक काटा लागला वाटतं तिला।
तुमच्या परड्यामध्ये कुठली कुठली झाडं आहेत? आमच्या तर एवढीच आहेत ना, एवढी. आणि म्हणजे आणि तमालपत्रीचं आहे, परत रामफळ त्याचं होतं पण आता तोडले, ते पुन्हा येईल. फुलांची आहेत, मिरची आहे, पुन्हा भोपळे तर एवढे मोठे मोठे झाले होते, 3च लागले होते पण एवढे मोठे झाले होते की नाही, तर ते 3 चांगले काढून ठेवलेत. आता सुट्टीला आल्यानंतर त्याचं काहीतरी करायचं. तर आज म्हटलं तुम्हाला की नाही, व्हिडिओ हा गौरांगनं बनवल्यानंतर मी तुम्हाला सांगते की आमच्या परड्यामध्ये काय काय आहे. आणि भक्तीचा करामतीचा प्रकार हा नको म्हटलं तरी करणारच, अशीच असतात मुली. तर भक्ती बाद झालं, आता या इकडे. हे बघा एवढं काढले तिने लिंबू, आणि बस झाले. जास्त रस ह्याच्यामध्ये नसणार आहे, कारण की प्रॉपर ते मोठे झालेले नाहीये, त्याच्यामुळे थोडेसेच काढलेत. बाकीचे राहू देत, 15 दिवसांना आल्यानंतर मग काढता येईल. उगच नेऊन खराब पण करण्यात काही अर्थ नाही. इकडे पाणी आल्यानंतर गाडी वगैरे स्वच्छ धुवून घेतले. हे पपईचं, हे नारळाचं एवढं मोठं झाले बघा जरा.